शेंडा पार्कातील बांधकामाच्या घोटाळा तक्रारीवर चौकशी समिती नियुक्त. शेंडा पार्क येथे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या रुग्णालय, वसतिगृहे, रस्ते व विविध विभागाचे बांधकाम सुरू असून त्या कामांची चौकशी करून शुक्रवारपर्यंत 27 फेब्रुवारी रोजी योग्य तो अहवाल सादर करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग पुणे यांनी अधीक्षक अभियंता कोल्हापूर यांना केली आहे. त्यासाठी 3 अधिकाऱ्यांची प्रादेशिक स्तरावरून समितीची स्थापना केली आहे. विकास कामांसाठी 224 कोटी निधी मंजूर झाला आहे. त्यातून रुग्णालय, इमारत, वसतिगृहे, रस्त्यांसह इतर कामे सुरू आहेत. या कामांचा दर्जा निकृष्ट झाला असून यामध्ये जवळपास 75,000 कोटींचा घोटाळा ठेकेदार व अधिकाऱ्यांनी केल्याची तक्रार मनसेच्या वतीनं करण्यात आली आहे. मनसेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर यावर जोरदार आंदोलन करण्यात आले होते. त्याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग पुणे यांनी या कामांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यासाठी समिती गठीत केली असून यामध्ये कार्यकारी अभियंता मार्ग प्रकल्प विभाग सांगली स्मिता सखाराम मगदूम यांची अध्यक्ष, उपअभियंता मार्ग प्रकल्प उपविभाग गडिंग्लज पूजा गिरीश बारटक्के यांची सदस्य, तर सहाय्यक कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग कोल्हापूर सचिव आदित्य विजय भोसले यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली असून याबाबतचा अहवाल शुक्रवारपर्यंत सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय? आजच कॉल करा 92 2000 1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप.